की धीरेंद्र शास्त्रीने माफी मागून चालणार नाही। त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी। त्यांनी कोणता संदर्भ घेतलेला आहे, कोणत्या पुराव्याच्या आधारावर हे स्टेटमेंट केलेलं आहे याचं त्यांनी आम्हाला प्रूफ द्यावं, किंवा जर त्यांना आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत। आणि त्यांनी केलेले जे आहे वाक्य आहे हे केवळ माफी मागून चालणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची पहिली आणि मुख्य मागणी आहे। त्यांनी असं म्हटलं होतं की म्हणजे मी जे बोललो त्याचा वेगळा अर्थ काढला नाही, तसा नाही झालेला आहे। त्यांनी त्यांचाच व्हिडिओ एकदा 2-3दा पुन्हा पाहावा, किंवा त्यांनी आम्हाला जर चर्चेला बोलावलं तर त्यांची जी व्हिडिओ क्लिप आहे ती आमच्या जो सेव्ह केलेली आहे, आम्ही तो व्हिडिओ त्यांना दाखवू। त्याच्यासोबत काही पत्रकार लोक असतील, काही या शहरातील सन्माननीय व्यक्ती असतील, अशा लोकांच्या समोर आम्ही त्यांनी काय म्हटलेलं ते ती क्लिप दाखवा। 29 तारखेला आहे तुमची, म्हणजे तुम्ही आंदोलन करणार आहे काय, भूमिका काय? 29 तारखेला 29 तारखेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे महाल, इथे हजारोच्या संख्येने आम्ही तिथे जमणार आहोत आणि निषेध करणार आहोत, महाराष्ट्र सरकारचा निषेध करणार आहोत। आणि आमच्या ज्या मागण्या आहे, धीरेंद्र शास्त्रीवर कारवाई करावी, ही आमची जी मागणी आहे ती मागणी आम्ही शासनासमोर ठेवू। तुमचं नाव आणि पद सांगा। माझं नाव दिलीप खोडके, मी मराठा सेवा संघाचा विभागीय अध्यक्ष आहे।